फादर्स डेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पप्पा, तुमच्यासाठी आज काहीतरी लिहिलंय, जे न सांगता समजतात माझ्या मनातली गोष्ट, जे कधी दाखवणार नाहीत पण प्रेम सगळ्यात जास्त करणार. होय, ते माझे बाबाच आहेत, जे माझं विश्व आहेत, ज्यांच्यामुळे माझा जन्म आहे, ज्यांचं बोट पकडून चालायला शिकले मी, ज्यांचं बोलणं ऐकून बोलायला शिकले मी, ज्यांच्यासारखं नेहमी स्वतःला बनवण्याचा प्रयत्न करते मी. होय, ते माझे बाबाच आहेत, जे सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त किमती आहेत. होय, ते माझे बाबाच आहेत. माझ्या नटखट खोड्यांमध्ये माझे साथी, माझ्या वाईट वेळी माझे मित्र आणि वेळ आल्यास माझे गुरुसुद्धा. कसं सांगू बाबा तुम्हाला मी, तुम्ही काय आहात माझ्यासाठी? आईबद्दल सगळेच लिहितात हो, पण त्यात तुमच्याबद्दल जरा लिहायचंच राहून गेलं. आज तुमच्याबद्दल लिहिते, ही लेख तुमची लाडकी. आठवतंय ना तुम्हाला पहिल्यांदा मला शाळेत सोडलेलं? मी जोराने रडत होते, पण तुम्ही मात्र तुमचं कर्तव्य पार पाडत होते. तेव्हा वाईट वाटलं हो, पण आत्ता कळते की आज मी जिथं उभा आहे, तिथं उभं राहण्याचं तुम्हाला मला पात्र बनवायचं होतं. तुमच्या रागामागचं प्रेम कधी कोणालाच कळालं नाही आणि कदाचित त्यामुळेच तुमच्याबद्दल जरा लिहायचंच राहून गेलं हो. सगळेच दुःखाचे वेळ रडून मोकळे होतात, पण बाबा, तुम्ही कसे काय कठोर मनाने दुःख लपवता? तुमची ही कला अवगत करण्याजोगी आहे, पण ही अवगत करणं जगात कोणालाच जमणार नाही. सगळ्यांच्या मनात बाबा म्हटलं की रागीट, निर्दयी, कठोर असे चारित्र्य उभं होते. पण बाबामधलं प्रेम, माया, ममता कोणीच पाहू शकलं नाही. आणि कदाचित त्यामुळेच बाबा, तुमच्याबद्दल जरा लिहायचंच राहून गेलं हो. तुम्हाला पुन्हा एकदा फादर्स डेच्या खूप शुभेच्छा.